आणि आता बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या। काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात। एका लहान विमानाने उड्डाण केलं आणि काही वेळातच लिटिल रॉक कारखान्याजवळ त्याला अपघात झाला। या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झालाय। बिल आणि हिलरी क्लिंटन राष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिणेला 2 मैलांवर लिटिल रॉक मधील 3 मिलीमीटर प्लांटच्या बाहेर दुहेरी इंजिन असलेले विमान कोसळलं। विमानात 5 लोक होते आणि या अपघातातून कोणीही वाचलं नाही। फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन कडून ही माहिती देण्यात आली आहे। सोमालियातील सुरक्षा दलांनी अल शबाब अतिरेक्यांनी दिलेला वेढा मोडून काढलेला आहे, ज्यात राजधानी मोगादिशू मधील एका घरातील 10 लोक मारले गेले आणि 3 जण जखमी झाले। अल कायदाशी संबंधित लढाऊंनी एका खासगी घरावर आत्मघातकी हल्ला करून बॉम्बस्फोट केला। अल शबाब अनेकदा हॉटेल्स आणि सरकारी इमारतींवर हल्ले करत असतो। अल शबाबने आपलं निवेदन समूहाच्या रेडिओ शाखेकडे पाठवलं। अंडालूसनं ते जारी केलं। इस्रायली व्याप्त वेस्ट बँक मधील एका प्रमुख पॅलेस्टिनी शहरात इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या 10 पॅलेस्टिनींच्या मृत्यूबद्दल शेकडो लोकांनी शोक व्यक्त केला। नाब्लस शहरातल्या इस्रायलच्या हल्ल्यात 10 जण ठार झाले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक एकत्र आले होते। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नवीन कट्टरपंथी सरकारनं पदभार स्वीकारल्यानंतर इस्रायली माध्यमांनी उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं चिंता व्यक्त केली आहे। आता आणखी हिंसाचार होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। पोलिश आणि युक्रेनियन आंदोलकांनी वॉर्सा इथे मॅरियट हॉटेल समोर निदर्शनं केली, जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पोलंडच्या भेटीदरम्यान मुक्कामी होते। आंदोलकांनी युक्रेनला F-16 लढाऊ विमान पाठवण्याची मागणी केली। युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या दरम्यान अमेरिका त्यांच्या पाठीशी राहील हे पूर्वेकडील नाटो सहयोगींनी आश्वासन देण्यासाठी बायडन पोलंडमध्ये आहे। बुखारेस्ट 9च्या नेत्यांशी बायडन चर्चा करतायत। युक्रेनमधील युद्ध सुरू असताना बुखारेस्टमधील 9 देशांची चिंता वाढली आहे। पुतिन युक्रेनमध्ये यशस्वी झाल्यास त्या देशांविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतात अशी भीती अनेकांना वाटते। पाकिस्तानात माजी पंतप्रधानांच्या शेकडो समर्थकांनी लाहोर शहरातील व्यावसायिक भागात रॅलीवर घातलेली बंदी नाकारली। त्यांनी पोलिसांचा आणि सरकारचा निषेध केला। हा निषेध करताना जेल भरो आंदोलन केलं जात आहे। पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ विरोधी पक्षाची रॅली लाहोरमध्ये सुरू असताना पोलिसांनी खान यांच्या समर्थकांना ताब्यात घेण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही। मात्र आंदोलकांनी बाजूलाच उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये घुसून त्यांना ताब्यात घेण्याची मागणी केली। ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी भूस्खलन झालंय। आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। ब्राझीलमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। रोममध्ये ॲश वेन्सडेचं औचित्य साधून पोप फ्रान्सिस यांनी लोकांना त्याग करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांना त्याग आणि चिंतनाच्या पवित्र अशा ख्रिश्चन लेटेंट कालावधीची सुरुवात झाली अशी घोषणा केली। गुडघ्याच्या समस्येमुळे पोप फ्रान्सिस यांनी रोमच्या इव्हेंटाईन हिलवरील 2 चर्चमधील पारंपरिक ॲश वेन्सडे मिरवणुकीमध्ये भाग घेतला नाही। त्याऐवजी सेंट सबिना बॅलिसिकाच्या टेकडीवरील मिरवणुकीनंतर त्यांनी मासचे अध्यक्षपद भूषवलं। यावर्षी 9 एप्रिल रोजी होणाऱ्या ईस्टरच्या तयारीसाठी उपवास, प्रार्थना आणि इतर धर्मादाय कार्याचा समावेश असलेला हा कालावधी आहे। रोम आणि व्हॅटिकनमध्ये फेस्टला आलेल्या यात्रेकरू आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनमधील युद्धाच्या वर्धापन दिनानिमित्त युद्धविरामाचं आवाहन केलं। बुधवारी त्याच्या साप्ताहिक भाषणादरम्यान फ्रान्सिस म्हणाले की आम्ही युक्रेनच्या लोकांच्या बाजूने आहोत, ज्यांना त्रास सहन करावा लागतोय। मात्र आम्ही स्वतःला विचारतो आहोत की युद्ध थांबवण्यासाठी सर्व काही केलं गेलं आहे का? परमेश्वर इतके गुन्हे आणि हिंसा क्षमा करू शकतो का? मी देशांच्या प्रभारी लोकांना संघर्ष संपवण्यासाठी, युद्धविरामापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शांतता वाटाघाटी सुरू करण्यासाठी ठोसपणे वचनबद्ध राहण्याचं आवाहन करतो, असं पोप फ्रान्सिस म्हटले। युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सरचिटणीस जेन्स स्टॉलबर्ग यांनी युरोपच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या संघर्षात नाटोच्या सहभागाच्या महत्त्वावर भर दिला। स्टोलनबर्ग यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की अशा युद्धात नाटोचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी महत्त्वपूर्ण भूमिका आहे। युक्रेनला पाठिंबा देणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सोमवारी युक्रेनशी एकता दाखवण्यासाठी आणि रशियाच्या शेजाऱ्यावरील आक्रमणाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कीवला अचानक भेट दिली। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को क्रीडा क्षेत्रात देशभक्तीपर मैफिलीत भाषणात वीर असं संबोधित रशियन सैन्याचं कौतुक केलं आणि दावा केला की मॉस्कोचे सैन्य ऐतिहासिक सीमेसाठी लढत आहेत। रशियन वृत्तसंस्थांच्या म्हणण्यानुसार या कार्यक्रमाला सुमारे 2 लाख लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती। जमलेल्या गर्दीमध्ये लष्करी कर्मचारी देखील होते। पुतिन यांनी उभं राहून बोलायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची ओळख करून दिली, तेव्हाच मोठ्यानं जल्लोष करण्यात आला। रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध शीतयुद्धानंतरच्या सर्वात खालच्या टप्प्यावर आहेत।
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितलं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला इशारा दिल्याशिवाय कीवला भेट दिली नव्हती. बायडननं रशियाला इशारा न देता कीवला भेट देण्याचं धाडस केलं नाही. युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या पहिल्या वर्धापन दिनापूर्वी पाश्चात्य एकतेच्या प्रदर्शनात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी बायडन सोमवारी अचानकपणे युक्रेनमध्ये गेले. रशियन परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात अशा कृतीला एक शत्रुत्वाचं पाऊल असं म्हटलंय. क्युबाची लोकसंख्या कमी होत चालली आहे. जे या देशात आहेत त्यातील बहुतांशी वृद्ध नागरिक आहेत. ही लोकसंख्या शास्त्रीय परिस्थिती आहे जी संकटात सापडलेल्या गरीब आणि त्याच्या शेजारील युनायटेड स्टेट्सच्या निर्बंधांच्या अधीन असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि विकासासाठी तज्ज्ञांना खरी वाटत नाहीये. बेटावर अधिकृतपणे नोंदवलेले 11 दशलक्ष रहिवासी गेल्या वर्षीच्या स्थलांतरित वाढीनंतर आणखी कमी होऊ शकतात. 1990च्या दशकात क्युबा 11 दशलक्ष रहिवाशांपर्यंत पोहोचला. हा आकडा स्थिर राहिलेला आहे. आतापर्यंत कॅरिबियन राष्ट्रात लोकसंख्या एकाच वेळी कमी होते. युरोपियन देशांप्रमाणेच ही घटना अधिकाऱ्यांना चिंताजनक आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर यांनी अणु करारातील आपल्या देशाचा सहभाग निलंबित केल्याची घोषणा केल्यानंतर चीननं बुधवारी रशिया आणि अमेरिकेला न्यू स्टार्ट शेवटचा उरलेला US रशिया शस्त्र नियंत्रण कराराची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. रशियाच्या जनतेला मंगळवारी केलेल्या भाषणात पुतीन म्हणाले की युक्रेनला अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे रशिया या करारातून माघार घेत आहे आणि त्यांनी अमेरिका आणि त्यांच्या नाटो सहयोगींवर रशियाच्या विनाशासाठी उघडपणे काम केल्याचा आरोप केला. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ओहियो येथे आले आहेत, जिथे या महिन्याच्या सुरुवातीला विषारी रसायनं वाहून नेणारी ट्रेन रुळावरून घसरली. घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेच्या चिंतेबद्दल फेडरल सरकारनं दिलेल्या प्रतिसादाबद्दल रहिवासी आणि स्थानिक नेत्यांकडून वाढती निराशा आहे. या घटनेमुळे पिण्याचं पाणी दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्व पॅलेस्टाईन ओहायोला भेट दिली, जिथे या महिन्याच्या सुरुवातीला विषारी रसायनं वाहून नेणारी ट्रेन रुळावरून घसरली. माजी अध्यक्षांनी फेडरल प्रतिसादाचं वर्णन विश्वासघात म्हणून केलेलं आहे. समुदायाची हवा आणि पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेबद्दल चिंतित असलेल्या रहिवाशांची आणि स्थानिक नेत्यांची निराशा वाढत असताना त्यांचा थांबा आला. US फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी आफ्रिकेचा 5 दिवसांचा दौरा सुरू केलेला आहे. आफ्रिकेनं 1996 पासून उच्चस्तरीय US अधिकाऱ्यांचं स्वागत केलेलं नाहीये. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच आफ्रिकेच्या प्रशासनानं नाम्बियामध्ये जिल बायडन यांचं आगमन होताच स्वागत केलं. आफ्रिकेच्या पारंपरिक नृत्यानं जिल यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यादरम्यान जिल महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणावर आणि हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशातील अन्न असुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणार आहेत. दरम्यान त्या केनियामध्ये देखील भेट देणार आहेत. युनेस्कोनं बुधवारी पॅरिसमध्ये 2 दिवसीय परिषद झाली, ज्यानं ट्विटर आणि फेसबुक पॅरेंट मेटा अशा सोशल मीडिया कंपन्यांना तत्त्व प्रदान केली, जी त्यांना चुकीची माहिती, षड्यंत्र, सिद्धांत सत्यापेक्षा वेगानं पसरत असलेल्या जोखीम मर्यादित करण्यास मदत करेल. डिजिटल युगात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अचूक माहितीच्या प्रवाहाचं संरक्षण करण्याचा मार्ग शोधणे या परिषदेचा उद्देश आहे आणि सोशल नेटवर्क्सवरील चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त भाषणांपासून वापरकर्त्यांचं संरक्षण कसं करावं हे देखील ते पाहतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 2014 मध्ये युक्रेनमधून क्रिमियाला जोडल्याच्या प्रतिसादात एकत्र आलेल्या नाटो युतीच्या सर्वात पूर्वेकडील भागांवरील राष्ट्रांचा संग्रह असलेल्या बुखारेस्ट 9च्या नेत्यांना भेटण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन बुधवारी पोलंडमधील वॉर्सा येथे आले. बायडन पूर्वेकडील नाटो सहयोगींना धीर देऊन पोलंड आणि युक्रेनला 4 दिवसीय भेट देत आहेत की त्यांचे प्रशासन वाढत्या धोक्यांशी आणि युक्रेनवरील रशियन आक्रमणामुळे होणारे इतर परिणाम. युक्रेनच्या अघोषित भेटीमुळे बायडन यांनी देशाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना वाढीव सतत पाठिंबा देण्याची जोरदार आश्वासनं दिली. इटलीतील बऱ्याचशा भागात दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मिलानच्या अनेक भाग दुष्काळाच्या छायेत आहेत. इटलीतील मिलानमध्ये सर्वात मोठ्या गाडा तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. पाण्याखालील खडक देखील स्पष्ट दिसू लागलेले आहेत. तर देशातील अनेक नद्यांमधला जलस्तर देखील कमी झालाय. यावेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट होऊ शकते असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. उत्तर इटलीमध्ये या हंगामात सरासरीपेक्षा निम्मी बर्फवृष्टी झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यानची सीमा बंद झाल्यानं व्यापारी त्रस्त झालेले आहेत. हजारो ट्रक आणि इतर वाहनं देखील अडकून पडल्यानं मोठं नुकसान होत आहे. अफगाण तालिबानच्या आयुक्तांनी सांगितलं की सीमा प्रवास आणि व्यापारासाठी बंद करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सोमवारी दोन्ही देशांच्या बॉर्डरवर गोळीबाराचे आवाज देखील ऐकू आले होते. चीनचे सर्वोच्च राजकीय अधिकारी वांग यी यांनी बुडापेस्ट इथे हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर सिजाटो यांची भेट घेतली. या बैठकीचा अजेंडा दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणि चीन आणि मध्य युरोपमधील देशांमधील सहकार्य यावर केंद्रित असेल असं सिजाटो यांनी त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. सेंट्रल कमिशन फॉर फॉरेन अफेअर्सच्या कार्यालयाचे संचालक वांग हे फ्रान्स, जर्मनी, इटली, हंगेरी आणि रशियाला भेट देत युरोपमध्ये आठवड्याभराच्या दौऱ्यावर आहेत.
उत्तर कोरियानं 3 दिवसात दुसरी शस्त्रास्त्र चाचणी घेतली। त्यानंतर चीननं कोरियन द्वीपकाल समस्यांशी संबंधित संवाद करावा असं आवाहन केलं। उत्तर कोरियानं आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रक्षेपण केलं आणि यूएस दक्षिण कोरियाच्या लष्करी कवायतींना अभूतपूर्व प्रतिसाद देण्याची धमकी दिली। त्यानंतर सुरुवातीला 2 लहान पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली। चीनी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात वरिष्ठ परराष्ट्र धोरण अधिकारी वांग यी यांनी जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेच्या वेळी परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली। गेल्या आठवड्याभरात अटलांटा येथील जिमी कार्टर प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि संग्रहालयात कार्टर यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती। माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी जॉर्जिया येथील हॉस्पिस केअरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला। जिमी कार्टर हे 98 वर्षांचे आहेत। कार्टर सेंटरनं सोमवारी दिलेल्या एका निवेदनात म्हटलंय की कार्टर यांना आता उरलेला वेळ आपल्या कुटुंबासोबत घरी घालवायचा आहे आणि अतिरिक्त वैद्यकीय हस्तक्षेपाऐवजी हॉस्पिस काळजी घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। कार्टर आणि त्यांच्या 95 वर्षांच्या पत्नी रोझलिन 1982 मध्ये हे केंद्र उघडलं। इथल्या त्यांच्या कार्याला 2002 मध्ये शांततेसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं। जोरदार वारे आणि धोकादायक थंड तापमानासह अमेरिकेतल्या काही भागात 2 फूट बर्फ पडू शकणाऱ्या प्रचंड हिवाळ्यातील वादळापूर्वी अमेरिकेतील उत्तरेकडील मैदानी भागातील राज्य मोठ्या प्रमाणात बंद होत होती। वादळाच्या आधी डिकोटा, मिनेसोटा आणि विस्कॉसिन मधील अनेक शाळा बुधवारसाठी बंद करण्यात आल्या होत्या। आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नेत्यांनी लोकांना रस्त्यांपासून दूर राहण्याचा किंवा बर्फ आणि प्रचंड वाऱ्यामुळे संभाव्य व्हाईट आउट परिस्थितीचा सामना करण्याचा इशारा दिला। हे वादळ आठवड्याच्या शेवटी पूर्व किनारपट्टीकडे मार्गस्थ होईल। ज्या ठिकाणी बर्फ पडत नाही त्या ठिकाणी धोकादायक प्रमाणात बर्फ मिळू शकतो। दक्षिणेकडील मिशिगन, उत्तर इलिनॉय आणि काही पूर्वेकडील राज्यांच्या काही भागात अर्धा इंच बर्फ पडण्याची अपेक्षा आहे। मंगळवारी दुर्मिळ चक्रीवादळाचा इशारा जारी केल्यानंतर मध्य न्यू जर्सीमध्ये जोरदार वाऱ्यासह वादळांची एक मजबूत लाट आली आणि ज्यामुळे पेनिंग्टन आणि वेस्ट विन्सरमध्ये अनेक झाडं जमिनीतून उखडली गेली। रहिवासी आणि पोलिसांच्या अहवालानुसार काही झाडांमुळे घरांचं नुकसान झालं आणि काही गाड्यांवर पडले। अमेरिकेच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील राज्य मोठ्या प्रमाणात हिवाळी वादळाच्या आधी बंद होत होती, जी काही भागात जोरदार वारे आणि धोकादायक थंड तापमानासह 2 फूट पर्यंत बर्फ पडू शकतं। वादळाच्या आधी डकोटा, मिनेसोटा आणि विस्कॉन्सिन मधील अनेक शाळा बुधवारसाठी बंद करण्यात आल्या होत्या। मिनियापोलिस सेंट पॉल परिसरात 30 वर्षांहून अधिक काळ पहिल्यांदाच 2 फूट किंवा त्याहून अधिक बर्फ दिसला। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।